भानुदास एकनाथ आणि ज्ञानबा तुकारामांच्या जयघोषात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पैठणहून पंढरपूरकडे निघालेली संत शिरोमणी एकनाथ महाराजांची पालखी आज बोदेगाव नगरीत दाखल झाली आहे। पालखीचे आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून माऊलींच्या पालखीचे श्री बोधेश्वर मंदिरात भव्य प्रस्थान झाले। यावेळी विठू नामाचा गजर, टाळांचा कडकडाट आणि मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांनी धरलेला पाऊलीचा फेर पाहून संपूर्ण बोदेगावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। बोधेश्वर मंदिरातील विसाव्यानंतर ही पालखी आता पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे। दरम्यान वारीमध्ये पाऊस आणि पाण्याची अडचण भासू नये म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांना रेनकोटचे मोफत वाटप करण्यात आले। शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनल शहा, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा परिषद सदस्य शिवराज भैया भुमरे, खासदार संदीपानजी पाटील भुमरे यांचे पुतणे व पैठण आमदार विलासबापू भुमरे यांचे बंधू यांच्या वतीने या स्तुत्य आणि सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्याचे नियोजन चोख ठेवण्यासाठी बोदेगाव ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा देखील सक्रिय सहभाग लाभला। भक्ती आणि सामाजिक जाणीवेचा एक सुंदर त्रिवेणी संगम आज बोदेगाव नगरीत आपल्याला पाहायला मिळाला असून हा वैष्णवांचा मेळा आता अधिकच उत्साहाने पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालाय। दरम्यान या संदर्भात महाराष्ट्र आरसा न्यूजचे संपादक सोमनाथ खिलारे यांनी हा सविस्तर रिपोर्ट घेतलाय, पाहूयात। नमस्कार, मी सोमनाथ खिलारे महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सगळं स्वागत करतो। पाहायला गेलं तर आज आपण बोदेगाव मध्ये आहेत आणि एक भरपूर मोठी पाहायला गेलं तर पालखी निघते इकडून आणि आपण त्या संदर्भात व्हिडिओ मॅडम आहेत। मॅडम, काय सांगाल, इतका उत्साह तुमच्यामध्ये बघताय आणि पालखी निघते आणि कसं तुम्हाला काय वाटतं? शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांची पालखी काल पैठण मधून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुंगी येथे आली। तर मुंगी येथे प्रशासनाने त्याचे स्वागत केलं। मुंगी त्यानंतर हातगाव, बोदेगाव, लाडजळगाव अशा मार्गाने पालखी बीड मध्ये प्रवेश करते। तर ज्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पालख्या आहेत तर तिथे आम्ही प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांचा हा प्रवास जो आहे तर तो सुखकर व्हावा यासाठी पूर्ण प्रयत्न केलेले आहेत। मग त्यामध्ये वॉटरप्रूफ मंडप प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत। आरोग्याच्या सर्व सुविधा, अँब्युलन्स जर तुम्ही पाहिली असेल तर आमचे आरोग्य कर्मचारी सगळे पालखी मार्गावर आहेत। त्यानंतर स्नानगृह असतील, त्यानंतर शौचालयाची व्यवस्था असेल, पूर्ण स्वच्छता, पिण्याचं पाणी, ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या प्रशासनाकडनं त्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आलेल्या आहेत। साधारण पाहायला गेलं तर वारकरी मध्ये उत्साह आहेतच, पण साधारण वारकरी अंदाज किती असावे, काय वाटेल त्यांची संख्या? जेव्हा मुंगीमध्ये आले तेव्हा साधारणतः 1,500-2,000 होते आणि इकडे हातगाव मध्ये 3,500-4,000 पर्यंत वारकऱ्यांची संख्या गेलेली आहे। मागच्या वर्षीपेक्षा आम्ही ह्यावेळेस खूप जास्त संख्येने वारकऱ्यां या दिंडीमध्ये आहे। आपलं लक्ष भरपूर आहे तिकडे। हो, आम्ही पूर्ण जेव्हा पालखी येण्याच्या आधी पण आम्ही 3 ते 4 वेळा प्रशासनाने पूर्ण मार्गाची पाहणी केली, कुठे कुठे समस्या जाणू शकतात आणि त्या पद्धतीने आम्ही त्या रिस्पेक्टिव्ह जे खाते आहेत त्यांना सूचना दिल्या आणि त्यानंतरही आता कालपासून पालखी आहे तर कालपासून आम्ही पालखी बरोबर आहे। सुदैवाने पाहायला गेलं तर बघता की पंढरपूरला जाताना असे अपघात भरपूर घडतात वारकऱ्यांचे आणि इथून ते तुमचं तर लक्ष असणारच आहे तिकडे कसं, आणि जे ट्रॉफिक संदर्भात किंवा गाड्यामधून जातील तिकडे कसं लक्ष? आता आपण इथे सध्या तरी वारकऱ्यांची संख्या त्या प्रमाणात नाहीये की ट्रॅफिकची काही प्रॉब्लेम होईल, पण तरी तुम्ही पाहिलं तर पोलीस प्रशासन इथे आहे कंटिन्युअसली। प्रशासनातील प्रत्येक विभाग जो आहे तर तो त्यांच्या ड्युटीज, त्यांच्या जबाबदाऱ्या घेऊन पूर्ण पालखीवर लक्ष ठेवून आहे। धन्यवाद साहेब, काय सांगायला बघताय, तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो या पालखी संदर्भात? दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशीच्या निमित्तानं अतिशय भक्तिभावाने हजारो वारकरी या ठिकाणी पंढरपूरकडे या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत। श्री क्षेत्र पैठणवरून श्री संत एकनाथ महाराजांची पालखी या ठिकाणी रवाना झालेली आणि आज सर्व वारकऱ्यांची भेट घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आदरणीय आमच्या पैठण तालुक्याचे लाडके आमदार विलासबापू भुमरे यांच्या सूचनेनुसार आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत। बापूंच्या सूचनेनुसार दरवर्षी आम्ही वारकऱ्यांच्या सोयीनुसार या ठिकाणी त्यांना काय काय गरज असेल त्या पद्धतीनं साहित्य वाटप करत असतो। गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही हे साहित्याचं वाटप करतोय। आज यावर्षी वारकरी या ठिकाणी जे आपल्याला बघतोय की आपण पावसाचं प्रमाण जास्त आहे, तर पावसात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेनकोटचं या ठिकाणी वाटप आदरणीय विलासबापू भुमरे यांच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी करतोय। सकाळपासूनच सगळे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी रस्त्यावर जे वारकरी भेटत आहेत त्यांना
रेनकोटचं वाटप असेल, मग आमच्या तालुक्यातील किंवा परिसरातील जे वारकरी असेल त्यांना इतर रस्त्यात कुठल्या समस्या आहेत त्याचं आम्ही या ठिकाणी निवारण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आताच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे प्रशासनाने यावर्षी एकदम अतिशय चांगली सुविधा या ठिकाणी वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. ॲम्ब्युलन्स असतील, फिरते शौचालय असतील, आरोग्य कर्मचारी असतील, पोलीस प्रशासन असेल, या सर्वांनी एक चांगला चोख बंदोबस्त या पालखी मार्गावरती लावलेला आहे. आणि त्यामुळे वारकरी मोठ्या आनंदात, उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात या ठिकाणी पंढरपूरकडे कूच करतायत. बोदेगावला एक श्री क्षेत्र मानलं जसं वाटतं. आता काय असं पालखी पैठणवरून निघालेली. हम्म. आम्ही पैठण तालुक्यातले आणि ज्या ज्या ठिकाणी वारकरी भेटतो तो आम्हाला ते क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे. त्यामुळे नक्कीच. बोदेगाव असू किंवा मग मुंगी असू, जिथं जिथं वारकरी ते क्षेत्र, ती जागा ही पवित्र असते. आणि त्यामुळे आमच्यासाठी ही सर्व इथून पैठण पासून तर पंढरपूरपर्यंतचा पालखी मार्ग हा सर्व आमच्यासाठी पवित्र आहे. धन्यवाद.